मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असलेल्या एका तरुणाचा क्षुल्लक वादावरून हत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे। सौरभ मिश्रा असे ह्या मयत तरुणाचा नाव आहे। त्याचा दुचाकीवरून धक्का लागल्याने त्यांना 5 जणांनी मारहाण केली होती। जखमी सौरभला 4 रुग्णालयात उपचारासाठी नकार दिले होते। या प्रकरणी तुळी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। सौरभ मिश्रा हा तरुण नालासोपारा येथील विनी हाइट्स इमारतमध्ये राहतो। सोमवारी त्याच्या मित्राचा विवेक गुप्ता याचा वाढदिवस होता। मध्यरात्री 12 वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा योजना त्यांनी मित्रांबरोबर बनवली होती। त्यानुसार रात्री 8:30 वाजता सचिन वर्मा, विवेक गुप्ता, सोनू खान आणि सौरभ मिश्रा एकत्र भेटले आणि एका मित्राला संतोष भवन इथे राहतो त्याला घेण्यासाठी हे चौघं 2 दुचाकीवरून जाण्यासाठी निघाले। त्याचवेळी संतोष भवन मोचीपाडा येथील अजय चव्हाण आणि कौशिक चव्हाण हे दोघं भाऊ बसले होते। सौरभच्या गाडीचा धक्का लागल्याने त्याच्यावरून चव्हाण बंधूंनी सौरभला शिवीगाळी आणि धक्कामुक्की केली। त्यानंतर चव्हाण बंधूंनी सौरभला आणि विवेकला मारहाण करण्यास सुरुवात केली। ते पाहून चव्हाणचे आई वडील आणि एक मित्र सुनील सोनावणे हे त्या ठिकाणी आले। त्यांनी देखील ह्या दोघांना मारहाण केली। सौरभच्या मित्रांनी मध्यस्थी करून कसे भांडण मिटवले। त्यानंतर सौरभ आपल्या दुचाकी जाण्यासाठी निघाला होता। मात्र अचानक कौशिक चव्हाण हा घरातून लोखंडी सळी घेऊन आला आणि त्यांनी सौरभच्या डोक्यावर वार केले। त्यामुळे सौरभ रक्तबंबाळ होऊन खाली पडला। मध्यरात्री 2च्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या क्षुल्लक वादावरून सौरभ मिश्रा ह्या तरुणाचा हत्या करण्यात आली अशी माहिती परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगले श्रीगी यांनी दिली आहे। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। मॅडम काय माहिती दिली? काल रात्री घटना घडली त्याच्यावर एकाचा मृत्यू झाला, काय माहिती काय घटना? काल रात्री संतोष भवन मध्ये सौरभ मिश्रा नावाचा एक तरुण आपल्या मित्राचा विवेक गुप्ता नावाचा एक मित्र आहे त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला आला होता। त्याच ठिकाणी त्याचा एक दुसरा एक मित्र राहत होता, त्याला पिकअप करायचं होतं। त्याची बुलेट ही गाडी होती। तर बुलेट घेऊन त्या एरियामध्ये रोड छोटे आहेत तर तिथून जात असताना त्याचा धक्का कौशिक चव्हाण या मुलग्याला लागला। तर कौशिकने त्याला उलट विचारले, धक्का गाडीचा लागला तर एक शिवीगाळ केली। या कारणावरून दोघांमध्ये मारामारी सुरू झाली आणि मारामारीमध्ये त्याचे आई वडील कौशिकचे चव्हाण, अजय चव्हाण हे जे आरोपी आहेत त्याचे आई वडील देखील आपल्या घरातून बाहेर आले आणि त्यांनी देखील मारहाण करण्यास सुरुवात केली। त्या दरम्यान कौशिकनं रॉडचा फटका जोरदार सौरभ मिश्राच्या डोक्यामध्ये घातला आणि त्यामुळे तो बेशुद्ध झाला। त्याला 2-3-4 हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी घेऊन गेले, परंतु त्या दरम्यानच तो ट्रीटमेंटच्या दरम्यानच तो मयत झालेला आहे आणि आम्हाला समजल्या आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे। त्या गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। म्हणजे आधी पण यांच्यामध्ये काय वाद झालेला याची काही माहिती आहे? त्याची माहिती आम्ही घेत आहोत, तसं रेकॉर्ड सध्या काही मिळत नाही। ऐकी बऱ्याच गोष्टी समजत आहेत, तरी देखील आम्ही पूर्ण डिटेल माहिती घेत आहोत आणि ह्या गंभीर गुन्ह्याची दखल पोलिसांनी तात्काळ घेतलेली आहे।